नमस्कार. माथ्यावरती रेघ ओढून लिहिली जीवनकथा, तो लिहिणारा देव जाणतो ज्याच्या त्याच्या व्यथा. रसिको नमस्कार. साधना जोशी बोलू मराठी या युट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं पुन्हा एकदा मनःपूर्वक स्वागत. तो लिहिणारा देव जाणतो ज्याच्या त्याच्या व्यथा या एका ओळीवर आजची ही गोष्ट आहे. एक माणूस असतो, प्रत्येक वेळी उठता बसता आपल्या आयुष्याला दोष देत असतो. माझ्या वाट्याला हे दुःख आलं, माझी नोकरी अशीच आहे, बॉस असा करतो, बायको अशी वागते, असं प्रत्येक वेळी फक्त नकारात्मक विचार आणि प्रत्येक वेळी नशिबाला दोष द्यायचा, देवाला दोष द्यायचा. एक दिवस देव त्याच्या स्वप्नात येतो आणि म्हणतो, "का रे बाबा, एवढं चांगलं आयुष्य तुला दिलंय तरी तू सुख आणि समाधान का नाही त्यात शोधत?" तिथेही तो आपला तक्रारीचा पाढा सुरू करतो. देव म्हणतो, "थांब, एक काम कर. भल्या पहाटे उठून तू तुझी सगळी दुःख अशी एका कागदावर लिही, त्याच्या चिठ्ठ्या कर, ते एका टोपलीत ठेव, त्या टोपलीला बांध आणि अमुक अमुक ठिकाणी जा, तिथे एक झाड आहे. त्या झाडाला अनेक टोपल्या बांधलेल्या आहेत. अनेक माणसांनी आपली दुःख तिथे ठेवलेली आहेत. तू पण तुझ्या दुःखाची टोपली तिथे घेऊन जा आणि तिथल्या कुठल्याही टोपलीशी तुझी टोपली बदल. हो मात्र एकच अट आहे. 3च वेळा तुला संधी मिळेल. तिसऱ्यांदा जी टोपली तुझ्या वाट्याला येईल ती टोपली घेऊन तुला घरी यायचं आणि ती दुःख तुझी होऊन जातील." तो म्हणाला, "वा, माझी दुःख तर फार मला वाटतात. खूप दुःखी आहे मी. माझ्यापेक्षा कमी दुःख भरायची टोपली मी घेऊन येईन." तो तसं चिठ्ठ्या करतो, भली मोठी चिठ्ठी करतो. अगदी कामवाली वेळेवर येत नाही, हे सुद्धा तो त्या चिठ्ठीमध्ये लिहितो आणि त्या चिठ्ठीचा असं छान गाठोड करतो आणि तिथे जातो. पाहतो तर त्या झाडाला असंख्य टोपल्या लटकवलेल्या असतात. तो आपली टोपली जमिनीवर ठेवतो, त्या सगळ्या झाडाकडे बघतो आणि विचार करतो, छोटी टोपली घेऊया म्हणजे कमी दुःख असतील. म्हणून तो एक छोटी टोपली घेतो. उघडून बघतो त्यात 2च चिठ्ठ्या असतात. त्याला इतका आनंद होतो, वाह! 2च दुःख आहेत, किती छान. पहिली चिठ्ठी उघडतो, त्यात लिहिलेलं असतं, की मला 3ऱ्या स्टेजचा कॅन्सर झालेला आहे. हे वाचल्याबरोबर त्याला दरदरून घाम फुटतो. आणि दुसरी चिठ्ठी उघडतो, त्यात लिहिलंय माझी नोकरी गेलीये. पटकन तो त्या चिठ्ठ्या आत ठेवतो, बनतो आणि ती गाठोड होतं तिथे ठेवून देतो. आता दुसरी टोपली घेतो, त्यापैकी जरा कमी असलेली. त्यात 7-8 चिठ्ठ्या असतात. त्याच्यामध्येही हेच, मला ॲक्सिडेंटमध्ये माझं अमुक-अमुक झालंय, माझ्या घरी असा-असा अचानक मृत्यू झालाय, मला हे आजारपण आहे, माझ्या नोकरीच्या बाबतीत. तो विचार करतो, बापरे! आपल्यापेक्षा हे किती भयंकर आहे, त्या मानाने माझं दुःख तर काहीच नाही. तिसरी टोपली घ्यावी की न घ्यावी असा विचार करत तो म्हणतो, "नको रे बाबा. माझं दुःख माझ्याकडे, या मानाने मी खूप सुखी आहे. दुनिया में कितना गम है, मेरा गम कितना कम है." किती छान ओळ आहे. खरं तर परमेश्वराने आपल्याला आपल्या कुवतीप्रमाणे आपलं आयुष्य दिलेलं असतं आणि ते सहन करण्याची ताकद सुद्धा दिलेली असते. आणि म्हणूनच झेपेल तेवढंच दुःख तो आपल्याला देतो आणि दिलेलं दुःख संपलं की आपल्यालाच नेतो. ह्या कवीच्या ओळी सुद्धा तितक्याच यथार्थतेने आपल्याला पटतात. त्यामुळे जे आपल्या वाट्याला आलेलं आहे ते सुखी मानून. आता मला एकच सांगा, जर आपली परिस्थिती आपल्याला बदलता आली नाही, तर मनस्थिती तर नक्की बदलता येते. जर मनस्थिती बदलली, की आलेल्या कामावर आपण प्रेम करतो आणि काम सुद्धा आपल्यावर प्रेम करायला लागतं. त्यामुळे असं आनंदाची देवाण-घेवाण करत जगूयात. हे जगणं खूप सुंदर आहे आणि आयुष्य त्याहून सुंदर आहे. बरोबर ना मंडळी? पुन्हा एकदा नवीन विचारासहित लवकरच भेटेन. तूर्तास धन्यवाद.